मुख्यमंत्र्यांकडे 2.5 वर्ष होते, पण त्या 2.5 वर्षातील आम्हाला वेळ द्यायचा नव्हता किंवा देता आला नाही किंवा द्यायची त्यांची इच्छा नव्हती, हे समजू शकतो. पण तुमच्याकडे तरी 5 वर्ष होती ना. त्या 5 वर्षामध्ये दिव्यांगांसाठी काय केलं किंवा दिव्यांगांना काय काय दिलं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळायला हवीत. नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो, विकलांगांचा आवाज बोलानबोवाच्या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. हो, तुमच्याकडे 5 वर्ष होते ना. त्या 5 वर्षांमध्ये तुम्ही काय करू शकत होता आणि काय करता येत होतं आणि काय केलं नाही, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आम्हाला मिळाली पाहिजेत. कारण आचारसंहिता जाहीर झालेली आहे, विधानसभेची इलेक्शन जाहीर झालेलं आहे आणि 20 नोव्हेंबरला मतदान आहे, 23 नोव्हेंबरला निकाल आहे. 23 नोव्हेंबरला आम्हाला नवनिर्वाचित आमदार भेटणार आहेत. पण आता तुमचा म्हणजे जे काही 288 आमदार आहेत यांचा कार्यकाल संपलेला आहे आणि आता हे आमदार माजी आमदार म्हणून ओळखले जातील. तर या माजी आमदारांनी 5 वर्षात काय केलं हा लेखाजोखा घ्यायचा आहे. 288 आमदारांनी काय केलं दिव्यांगांसाठी किंवा काय करता येऊ शकत होतं आणि काय नाही केलं याबद्दल बोलणार आहोत. आपण वैयक्तिक कोणाबद्दलही बोलणार नाही आहोत, तर 288 आमदारांबद्दल बोलणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये तर हे का बोलायचं आहे, तर यामुळे काय होईल की ज्या काही गोष्टी आहेत तर त्यात आपल्या समोर येतील. हो ना. तर चालू करूया आपण विषय. तर हे आमदार 288 आमदार काय करू शकत होते, तर मुख्यमंत्र्यांपर्यंत आपला आवाज पोहोचवू शकत होते. मंत्रालयात जाऊन किंवा अधिवेशनातून या गोष्टी करू शकत होते. अधिवेशनात किती आमदारांनी दिव्यांगांसाठी आवाज उचलला किंवा किती आमदारांनी दिव्यांगांच्या व्यथा मांडल्या किंवा दिव्यांगांसाठी ह्या योजना आल्या पाहिजेत असं मांडलं, सांगावं. एक आमदार सोडता बच्चू कडू यांनी आवाज उचलला दिव्यांगांसाठी, पेन्शन वाढ झाली पाहिजे किंवा बाकीच्या ज्या काही सोयीसुविधा मिळायला पाहिजेत म्हणून बच्चू कडूंनी आवाज उचलला अधिवेशनात. प्रत्येक अधिवेशनात ते आवाज उचलत राहिले. पण तुम्ही 5 वर्षात किती आवाज उचलला दिव्यांगांसाठी, या प्रश्नाची उत्तर द्यावीत. परत दिव्यांगांची पेन्शन वाढवावी म्हणून तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे गाराणं घालू शकत होता. शेवटी आश्वासन 2 आमदारांनी दिलं होतं. शेवटी म्हणजे इलेक्शन जाहीर व्हायच्या आधी 15 दिवसात आधी फक्त एक अब्दुल सत्तारजी आणि एक उदय सामंतजी. पण ते फक्त दिव्यांगांना आश्वासन दिले, पण ते मुख्यमंत्र्यांपर्यंत काय जाऊ शकले नाहीत असंच वाटतंय, कारण त्याची चर्चाही परत कधी झालेली नाहीये. तर या अशा गोष्टी. परत तुम्ही मुख्यमंत्र्यांना एक वेळ मिळाला नाही असं आपण समजू शकतो. म्हणजे मुख्यमंत्र्यांना 2.5 वर्षात दिव्यांगांसाठी वेळ काढता आला नाही किंवा त्यांची काढायची इच्छा नव्हती, कारण फक्त त्यांना ठराविक एक 2.5 वर्ष कालावधी मिळाला होता. पण तुमच्याकडे तर 5 वर्ष होते ना. आणि मुख्यमंत्र्यांना एक पूर्ण महाराष्ट्र सांभाळायचा असतो, वरून त्यांची पार्टी सांभाळायची असते, वरून त्यांचा पक्ष सांभाळायचा असतो आणि त्यांचे आमदार सांभाळायचे असतात. पण तुम्हाला तर तसं काही नव्हतं ना. 288 आमदारांना तसं काही नव्हतं ना, की तुम्हाला फक्त तालुका सांभाळायचा होता, तुमचा मतदारसंघ सांभाळायचा होता आणि मतदारसंघातल्या अडचणी मांडायच्या होत्या, ज्या तुम्ही मांडता आहात. तुम्ही मंत्रालयात असेल, अधिवेशनात असेल, तुमच्या ज्या काही मतदारसंघाच्या अडचणी मांडता आहात, पण त्यात दिव्यांगांच्या अडचणी कधी तुम्हाला दिसल्या नाहीत का हो, हाही प्रश्न आहे. म्हणजे प्रत्येकाच्या तालुक्यात जवळपास दिव्यांग आश्रम असतील, वृद्धाश्रम असतील, विधवा आश्रम असतील किंवा दिव्यांग शाळा आहेत, यांच्या व्यथा किंवा यांच्या अडचणी तुम्हाला दिसल्या नाहीत का हो. यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न कधी केला नाहीत का. बरं जाऊ दे, सामूहिक जाऊ दे, म्हणजे शाळा आश्रम वगैरे खूप मोठ्या प्रमाणात करावं लागतं. पण तुमचे कार्यकर्ते दिव्यांग आहेत, तर त्यांची व्यथा किंवा त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या तरी सोडवण्याचा प्रयत्न केला का हो तुम्ही. नाही केला. केला असेल तर तुम्ही सांगावं आम्हाला की बाबा आम्ही केलोय म्हणून. आणि हे प्रश्न विचारण्याचं कारण काय, तर तुम्ही आता जे परत प्रचारासाठी याल तुमच्या आम्हाला मतदान द्या म्हणून, त्याला तुम्ही या प्रश्नांची जरूर उत्तर द्यावी. कारण तुम्हाला नवनिर्वाचित आमदार परत व्हायचं असेल तर ही प्रश्नांची उत्तर आम्हाला दिली पाहिजेत. कारण तुम्ही 5 वर्षात खूप काही गोष्टी करू शकत होता, त्या केलेल्या नाही आहेत. मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊ शकत होता तुम्ही. तुमच्या आमदारकीमध्ये जो निधी येतो त्या निधीतला तर वाटप केलं का हो. तो निधी तरी खर्च केला का हो. प्रत्येक आमदाराला, माझ्या माहितीनुसार प्रत्येक आमदाराला 30 लाख रुपये येतात वर्षाला खर्च करायला. वर्षाला 30 लाख म्हणजे 5 वर्षात झाले किती, म्हणजे एक आमदार 5 वर्ष पैसे ते खर्च करू शकतो. वर्षाला 30 लाख रुपये, 3×5 = 15, 1.5 कोटी रुपये येतो. 1.5 कोटी रुपये खर्च केले का तुम्ही दिव्यांगांसाठी, आणि केले असेल तर त्याचा हिशोब दाखवू शकता का आम्हाला तुम्ही. तुमचं जे काही परिपत्रक काढता किंवा तुमचं जे घोषणापत्रक काढता की मी आता परत निवडून आल्यानंतर या गोष्टी करेन,
किंवा मी आता काल परवा दिवशीच एकनाथजी शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस जे असतील किंवा अजित पवार जे असतील यांनी रिपोर्ट, त्यांचा जो 2.5 वर्षाचा रिपोर्ट होता तर तो रिपोर्ट मांडला. तसा रिपोर्ट तुम्ही 2.5 वर्षामध्ये त्यांनी जसा रिपोर्ट दिला तसा 5 वर्षामध्ये तुम्ही काय केला आहात दिव्यांगांसाठी किंवा इतर बाकीचे जे काही निधी किंवा या 1.5 कोटीचा निधी तुमचा जो 5 वर्षामध्ये तुम्ही वाटलाय किंवा नाही वाटलाय किंवा काय केले त्या खर्च, त्याचं तो रिपोर्ट आम्हाला दाखवणार आहात का आणि दाखवू शकाल का तुम्ही? त्याचा हिशोब आहे का? हे सगळे प्रश्न आहेत. म्हणजे 30 लाखामध्ये तुम्हाला जर गरीब दिव्यांगाला खर्च करायचे नव्हते किंवा कोणाला करता आले नाहीत किंवा तुमच्यापर्यंत गरीब दिव्यांग आले नाहीत म्हणून असं समजूया आपण, दिव्यांगच तुमच्यापर्यंत आले नाहीत असं समजूया. पण मग दिव्यांग तुमच्यापर्यंत आले नाहीत पण दिव्यांग संस्था असतील, दिव्यांग NGOज असतील किंवा दिव्यांग शाळा असतील, या तरी आल्या असतील ना तुमच्या पैशापर्यंत. मग तिथे तुम्ही प्रयत्न करू शकत होता. ते 30 लाख रुपये तुम्ही वर्षाला त्या शाळेला, NGOजला, आश्रमला ते देऊ शकत होता आणि तिथल्या दिव्यांगांची मदत करू शकत होता तुम्ही. शाळा बांधण्यासाठी म्हणा किंवा आश्रम बांधण्यासाठी म्हणा किंवा तिथे इक्विपमेंट्स लागतात तर ते इक्विपमेंट्स देण्यासाठी किंवा वर्षाला एखादं शिबिर घेऊन तुम्ही इक्विपमेंट्स म्हणजे व्हीलचेअर म्हणा किंवा पांढरी काठी म्हणा, जयपूर फूट म्हणा, पाय म्हणा, नकली पाय असेल ते तरी करू शकतो किंवा दिव्यांगांच्या औषध उपचारासाठी. कारण तुमचे कार्यकर्ते, कित्येक कार्यकर्ते असतील त्यांच्या घरी एखादा दिव्यांग असेल जो 100% दिव्यांग, जो बेडवरती पडून असतो, त्याला न हालता येत, न चालता येत, काही करता येत नसते, तर त्याच्या औषध पाण्याचा म्हणा किंवा त्याला उपचारासाठीचा जो खर्च, त्याच्यासाठी तरी तुम्ही खर्च करू शकत होता. तर ते केले आहात का? नाही केले नसणार आहेत. माझ्या मते तरी 90% आमदारांनी तरी खर्च केलेले नसणार आहेत. एखाद बच्चूभाऊंचा जर तुम्ही रिपोर्ट पाहिलात किंवा बच्चूभाऊ तोंडी सांगू शकतात की आम्ही दिव्यांगांसाठी वर्षाला 30 लाख मिळत होते, त्या 30 लाखाच्या वरती सुद्धा आम्ही खर्च केलेले आहेत म्हणून असं सांगू शकतात. पण बाकीचे आमदार असं ठामपणे सांगू शकतात का? तर नाही. का सांगू शकत नाही? तर खर्चच केलेले नाही आहेत. तर खर्च करायला हवे होते. 5 वर्ष होते तुमच्याकडे, 1 वर्ष नव्हता फक्त किंवा 2.5 वर्ष नव्हते, फक्त 5 वर्ष होते. 5 वर्षातले कमीत कमी 3 वर्ष तरी खर्च करायचे होते. म्हणजे जवळपास तुम्ही मुख्यमंत्र्यांना सुद्धा विचारू शकत होता किंवा समाज कल्याण विभागाला किंवा मंत्रालयात सुद्धा, अधिवेशनात सुद्धा विचारू शकत होता की दिव्यांगाला या 2.5 वर्षात किती योजना आल्या हो. एक ई-रिक्षा सोडली तर दुसरी कोणतीही योजना आलेली नाही. मग ते दर वर्षाला झेरॉक्स मशीनची योजना असेल, एका आमदाराला झेरॉक्स मशीन 3 मिळतात, 3 ते 5 झेरॉक्स मशीन मिळतात. तुम्ही ते किती वाटलेत किंवा आलेत की नाहीत, का आले नाहीत याचीही चौकशी तुम्ही केलेली नाही. लॅपटॉप असेल, चटणी कांडप मशीन असेल, ओला सुका मसाला दळणवळण असेल, गिरणी असेल किंवा कर्ज योजना, किती तुमच्या मतदारसंघातल्या दिव्यांगांना कर्ज योजना मंजूर झाली याच्याबद्दल तरी चौकशी केली का हो तुम्ही? तुमच्या खिशातले द्यायला लागणार नव्हतेच. एक कर्ज योजना असेल, झेरॉक्स मशीन असेल, लॅपटॉप असेल वगैरे, त्याच्यात काहीतरी बदल करावं. सर्वसामान्य दिव्यांगाला एखादा लॅपटॉप मिळावा, एखादा झेरॉक्स मशीन मिळावं ज्याच्यातून तो व्यवसाय सुरू करेल. याच्यासाठी तुम्ही किती प्रयत्न केले? तर काहीच नाही. तर हे प्रयत्न जो करणार आहे त्याला तर करू दिले का तुम्ही? जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, तुमच्या जवळ आल्यानंतर किंवा तुमच्या गावामध्ये असलेल्या शाळांसाठी दिव्यांगाला मदत व्हावी म्हणून तिथे ऍडमिशन घेण्यासाठी काहीतरी मदत, कॉलेजेसमध्ये दिव्यांगांना ऍडमिशन मिळत नाही किंवा एखादा गरीब दिव्यांग शिकू इच्छितो, स्पर्धा परीक्षा देऊ इच्छितो, तर त्याच्यासाठी काहीतरी तुम्ही पुढाकार घेऊन काही केलं का? या साऱ्या गोष्टी करता येऊ शकत होत्या, पण केल्यात का नाहीत? या प्रश्नांची उत्तर आम्हाला या इलेक्शनमध्ये दिली पाहिजेत आणि जर देत असाल तरच आम्ही विचार करू. हेही सांगता या दिव्यांगांनाही आलं पाहिजे की दिव्यांगांनाही विचारता आलं पाहिजे की तुम्हाला 30 लाख मिळतोय रक्कम, तुम्हाला 30 लाख वर्षाला मिळत होते म्हणजे 5 वर्षाचे 1.5 कोटी रुपये मिळत आहेत तुम्हाला, तर ते 1.5 कोटी तुम्ही कुठल्या दिव्यांगांवरती खर्च केले हेही आपल्या दिव्यांगांना विचारता आलं पाहिजे. त्यांना ज्या वेळेला तुम्ही त्यांच्या प्रचारासाठी फिरताय ना, एखाद्या उमेदवाराच्या प्रचारासाठी तुम्ही फिरताय त्यावेळेला त्या उमेदवाराला विचारता आलं पाहिजे की तुम्ही जर माझे म्हणजे 5 वर्ष गाजवून आला असाल तर त्या 5 वर्ष गाजवलेल्या 5 वर्षामध्ये दिव्यांगांना किती खर्च केलाय तुम्ही? कितपत रुपये खर्च करायची इच्छा होती तुमची? केलीत का? कुठे केले? कॅम्प लावले? काय केले? काय नाही? काय तरी विचारलं पाहिजे. संस्था स्थापन केली तुमच्या, त्यांच्या फंडातून झेरॉक्स मशीन देता येतं, त्यांच्या फंडातून गाडी देता येते, त्यांच्या फंडातून एखादा व्यवसाय काढून देता येतो, त्यांच्या फंडातून दिव्यांगांसाठी कित्येक गोष्टी करता येतात, NGO करता येते त्यांच्या फंडातून. ते 30 लाख त्यातून खूप काही गोष्टी करता येतात. त्या केलेत का? तर नाही. की हो, या प्रश्नांची उत्तर घ्या त्यांच्याकडून.
माझ्या सगळ्या दिव्यांगांना एक विनंती राहील की कळकळीची विनंती राहील की एक वाहन या प्रश्नांची उत्तर घ्या, कारण हाच तो क्षण आहे ज्या क्षणाची आपण म्हणजे उत्सुकतेने वाट पाहत असतो की आता आपण या आमदारांना या मंत्र्यांना आपण विचारू शकतो की आमच्यासाठी तुम्ही काय करणार आहात आणि याआधी काय केलं आहे, या आधी काय केलं असेल तर त्याच्यावरती विश्वास ठेवून आपण पुढे चालू शकतो, किंवा पुढचं शब्द देत आहे त्याच्या आधी तुम्ही काय केलंय हेही आपण विचारू शकतो ना, की म्हणजे जर मागे केलं नसेल तर पुढं कुठल्या भरोश्यावर तुम्ही करणार हेही विचारू शकतो, याचाही विचार होऊ शकतो आपल्याला. त्याच्यामुळे या गोष्टी सगळ्या व्हायला पाहिजेत, केल्या नाही आहेत, मुख्यमंत्र्यांनी केलं नाही तर या आमदारांकडून तर काय अपेक्षा ठेवायची हा प्रश्नही येतो. कारण मुख्यमंत्र्यांच्या हातात कित्येक गोष्टी होत्या. चंद्रबाबू नायडू शपथ घेतले 6,000 पेन्शन करू शकतात दिव्यांगांची, आणि मुख्यमंत्र्यांना तर आम्ही शेवटी मागत होतो 6,000 पेन्शन करा म्हणून. आमची शेवटी म्हणजे शेवटच्या 6 महिन्यात आम्ही मागत होतो. त्यांचा 2 वर्ष झाल्यानंतर पूर्ण झाल्यानंतर त्यांना सगळा अनुभव आल्यानंतर मंत्रालयाचा अनुभव किंवा या आपल्या जनतेचा अनुभव, आमदारांचा अनुभव, मंत्र्यांचा अनुभव आल्यानंतर आपण मागत होतो. तरी सुद्धा त्यांची देण्याची इच्छा, त्यांना द्यायला वेळ मिळाला नाही, त्यांना त्या पेपरवरती सहाय्य करायला वेळ मिळाला नाही असंच आम्ही समजतो, किंवा त्यांची द्यायची इच्छा नव्हती. तर या सगळ्या गोष्टी आहेत. तर या गोष्टी कशा वाटल्यात किंवा अजून काय आमदारांकडून अपेक्षा असतील तुमच्या किंवा काय, मग दिव्यांगांनी आमदारकी आता जर संधी मिळालेली आहे, जसा जाब विचारण्याची संधी मिळालेली आहे तसंच इलेक्शन लढवून दिव्यांगांनी आमदार होण्याची संधी आहे. एक दिव्यांग आमदार बनून जर तिथे गेला तर सुद्धा खूप फायद्याचं ठरू शकतं. त्याच्यामुळे या साऱ्या गोष्टी आहेत. तर या गोष्टी कशा वाटल्या ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.